नमस्कार. आता दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आला असेल तर थोडं जिभेची चव बदलूया. चला, आता घेतली कोथिंबीर, मिरची घेतली, आलं लसूण तयार होतं म्हणून आलं लसूण नाही घेत आणि कढीपत्ता घेतला आहे बारीक चिरून. आता हे कोथिंबीर आणि मिरची आपण मिक्सीला लावूया आणि त्याची चटणी बनवून घेऊया. आता हे आहे चिंचेचा कोळ. आता वडा म्हटलं ना की त्याच्यासोबत गोड चटणी पण छान वाटते. बघा, तुम्हाला नसेल करायची तर नाही केली चालेल, सॉस घेतलात तरी चालेल, पण करा. थोडीशी चिंच गोळून काढायची आणि त्या चिंचेच्या पाण्यात गूळ घालायचं. गूळ घातला की आपली चटणी उकळत ठेवायची. त्यात असं गूळ घालायचं आणि ती उकळत ठेवायची. त्याच्यात मग थोडा जिरा पावडर, मग तिखट असं घालायचं, म्हणजे चटणीला आणि छान मस्त चव येते. आता हे आपलं मिरच्या घ्यायच्या. तुम्हाला किती तिखट हवं आहे तेवढ्या मिरच्या घ्या. आणि आता जरा दिवाळीचं खाऊन जर हे झालं असाल तर घ्या बऱ्यापैकी मिरच्या आणि कोथिंबीर. माझ्याकडे आलं लसूण आहे. आलं लसूण नसतं ना तर आपण ह्याच्यात आलं लसूण घेतलं असतं. हे बघा, ही आपली चटणी उकळत ठेवली आहे गुळाची आणि चिंचेची. त्यात थोडंसं मी तिखट घालते आहे, जिरा पावडर थोडी घालायची असली तर. आणि ही आपली छानपैकी गोड चटणी तयार करतो आहे. आता इकडे बटाटे उकडून घेतले, ते थोडे सोलून घेते. मधी चीर दिली की पटकन सोलायला होतं. आता आपलं बटाटे सोलून झाले की त्याची सालं काढून घेऊया आणि मस्तपैकी भाजी बनवूया. आपण कोथिंबीर आणि मिरची तर वाटायला घेतलीच आहे आणि कढीपत्ता हा कापून घेतला आहे, तो टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आपले बटाटे थोडे असे बारीक करून घेऊया. हातानेच करायची, सुरीने कापायचे नाही. कसा एखादा बटाटे वड्यात लागला पाहिजे, अगदीच मॅश नाही करायचं. म्हणजे अगदीच असं चुरून नाही घ्यायचं. हलका हलका बटाटा दाबायचा. बटाटे वड्यात बटाटा खाताना पण लागला पाहिजे. आता सगळी चटणी एकत्र करायची आणि आपलं कापलेला कढीपत्ता टाकायचा. आता कढीपत्ता टाकला. आता मीठ घालूया. आता सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि ना थोडं आलं लसूण आपलं असं जरा गरम व्हायला पाहिजे. आणि हे सगळे पण त्यासाठी आपण थोडंसं कढईमध्ये तेल घालूया. तेल घालून त्याच्यात हळद घालूया थोडीशी. थोडंसंच घालायचं, किती घातलंय बघायला, 1 टेबलस्पून घातलंय. त्याच्यात हळद घातली आपण. थोडंसं आलं लसूण, थोडंसं हलकंसं असं हे झालं पाहिजे. आणि आपली ही भाजी नुसती परतायची. बस, सगळं आता जिकडे लागलं सगळं आपल्या ह्याला मस्तपैकी झाले. थोडीशी भाजी थंड करायची आणि त्याचे वडे करायचे. सकाळी ना पटकन म्हटलं, बटाटे उकडले, पटकन म्हटलं काहीतरी तेल बिल आहे तर करूया. थोडं चण्याचं पीठ, 1/4 वाटी चण्याचं पीठ घेतलं. त्याच्यामध्ये 1/4 वाटी पाण्यामध्ये छान भिजतं ते पीठ. सरसरीत पीठ करायचं. भजीचं करतो आपण असं, म्हणजे वड्याला अगदी जाड वरचं कवर नको व्हायला. वड्याने कसं पीठ सोडलं पाहिजे असं पातळ करायचे.
पाणी थोडं थोडं घाला, पटकन पाणी घातलं तर अंदाज कळत नाही. आणि असं मस्त पीठ भिजवा. आपल्याला बघा 1.25 वाटीपेक्षाही कमी पाणी लागलं. आता आपण हे सगळं मिक्स केलेलं आहे, ह्याचे गोळे करून घेऊया. आपल्याला जेवढ्या पद्धतीचे पाहिजेत तेवढे. आता यात मी ना लाल मिरची, लसूण, मीठ अशी चटणी असते आपली, ती घेतली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा आपला तिखट मसाला घ्या. ही चटणीत लसूण वगैरे आहे म्हणून मी घेतली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिखट मसाला घ्या आणि लसूण घ्या. आणि त्याच्यामध्ये आता तुम्हाला दाखवते मी. आपल्या चण्याच्या पिठाच्या आधी पूर्ण अशा बारीक बारीक हे तळून घ्यायचं. तेल जरा तापू द्या. असं छान कडक तळायचे आणि ते आपण चटणीमध्ये टाकायचे. चटणी नसेल तर आपला मसाला आणि लसूण घ्या. ही झाली आपली सुकी चटणी. आता मस्त आपण पीठ भिजवले ते थोडं छान फेटून घ्यायचं. फेटून घेतलं की म्हणजे वरचं कवर छान क्रिस्पी होतं. छान फेटून झालं. आता आपण त्याच्यामध्ये आपले गोळे ते बुडवायचे. हे बघा, अजिबात आपल्या वड्याला लागत नाही पीठ. असं अजिबात जाड कवर नाही करायचं. असं घ्यायचं आणि अलगद तेलात सोडायचं. हात सांभाळा. ही आपली चटणी. याला बारीक करायचं आहे. आणि तेलात वडे सोडूया. जरा जास्त सोडले ना की मग पटकन करपत नाही. जरा कढई लहान आहे माझी, त्यामुळे थोडे चिटकले. हरकत नाही, ते सुटतात तळून झाले की. मस्त असे वडे होतात. जरा तोंडाचा स्वाद बदलतो. पावाला गोड चटणी लावा, तिखट चटणी घाला आणि त्याच्यामध्ये मस्त वडा टाका. खूप छान वाटेल. असे आपले वडे तयार. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या डिश तुम्हाला बघायला मिळतील.